सर्वांना नम्र विनंती आहे, उपस्थित सर्वांनी बसून घ्यावं। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री मुरलीधरजी अण्णा मोहोळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शिवनेरी रिक्षा संघटना आणि सर्वांच्या वतीनं अण्णांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेशजी टिळक यांचंही या ठिकाणी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत। नगरसेवक आबा शिळीमकर यांचंही संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत। राजेंद्रजी कोंढरे यांचंही या ठिकाणी मोटर वाहन निरीक्षक बामणीकर साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। नगरसेवक बाळा ओसवाल यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। डॉक्टर वैशाली पवार यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। डॉक्टर वैशाली पवार यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे। सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते। उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। श्रावण सरींनी मनाला चिंब भिजवावं, इंद्रधनुष्यानं सप्तरंगाची उधळण करावी, वसंतानं बहरून जावं आणि मोरानं पिसारा फुलवून नाचावं, अशा या आल्हाददायक वातावरणामध्ये आज आपल्या हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व रिक्षा चालक बांधव यांचं अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवनेरी रिक्षा संघटना व शिवनेरी प्रतिष्ठान आयोजित आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये मनपूर्वक स्वागत करते। आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलन करावं आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। या सभागृहात दिवंगत उद्धव कानडे यांच्या धर्मपत्नी श्रीमती रजनीताई कानडे उपस्थित आहेत। त्यांनाही शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं मंचावर येऊन स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो। रजनीताई कानडे, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे। तसेच या ठिकाणी नगरसेवक महेश वाबळे यांचंही शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलन करावं। त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आणि आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात। मराठा महासंघ आणि शिवनेरी रिक्षा संघटना व शिवनेरी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा, त्याबरोबरच समाज ऋण आणि उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार सोहळा आज आपण अतिशय सुंदर वातावरणामध्ये संपन्न करत आहोत। गेली कित्येक वर्ष शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि जवळजवळ 10,000पेक्षा जास्त सदस्य असलेली ही आपली शिवनेरी रिक्षा संघटना। म्हणतात ना, इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, तशी आपली ही शिवनेरी रिक्षा संघटना। आजच्या या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्याबरोबरच लगेचच मी श्रीयुत कदरे यांना विनंती करते की कृपया आपण श्रद्धांजली घ्यावी। त्या अगोदर या ठिकाणी नगरसेविका राणी रायबा भोसले, माननीय राणी रायबा भोसले यांचंही सहर्ष स्वागत। तसेच भाजपा प्रवक्ता विकास लवटे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करण्या अगोदर पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीय शहीद झाले, तसेच आपले शिवनेरी रिक्षा संघटनेचे सदस्य शरद सोनवणे यांचेही नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले। मी सर्व उपस्थितांना आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण या सर्व शहीदांना या ठिकाणी 1-2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूयात।
ओम शांती शांती ओम शांती. आज कार्यक्रमाची सुरुवात करताना या ठिकाणी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या निमंत्रणाला मान देऊन अगदी त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या सर्वांचे लाडके मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री तसेच सहकार मंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांना त्यांच्या उपस्थितीचा लाभ मिळालेला आहे. मी शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आबा बाबर आणि अध्यक्ष अशोक भाऊ साळेकर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय अण्णांचं या ठिकाणी स्वागतपर सत्कार करावा. या ठिकाणी मराठा महासंघाचे नामदेव मानकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही संघटनेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यानंतर किरण कद्रे यांना विनंती करते की त्यांनी कृपया आमदार योगेश टिळक साहेबांचा सत्कार करावा. राणीताई भोसले यांनाही विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. यानंतर माऊली मांगडे ना माऊली मांगडे यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. यानंतर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंडरे सर यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार करण्याकरता प्रतीक साळेकर यांना विनंती करतो राजेंद्रजी कोंडरे यांचा त्यांनी सन्मान करावा. तसेच नगरसेवक दिनेश धाडवे यांचा सन्मान करण्याकरता संदीप पाटील यांनी मंचावर यावं. यानंतर नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, नगरसेवक महेश वाबळे यांचाही शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं दादा खेंगरे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावा. संदीप हॉटेल ऑफ ग्रुपचे संदीप दादा कोतकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याकरता संदीप शितोळे यांना मी आमंत्रित करतो. संदीप शितोळे यांनी मंचावर येऊन संदीप दादा कोतकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर नगरसेवक राजू उर्फ आबा शिळीमकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने स्वागत. वेळेअभावी आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. राहिलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार आम्ही या ठिकाणी करू. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ साळेकर यांना करतो. या ठिकाणी अशोक भाऊ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. प्रथम सर्वांना नमस्कार. मला काय जास्त बोलता येत नाही त्यामुळे मी थोडं हे करून आणलेलं आहे. म्हणजे आपलं सामाजिक कामाची पद्धत सामाजिक काम म्हणजे सामाजिक कामच चालू आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय जास्त बोलायची गरज पडत नाही म्हणून मी थोडंसं लिहून आणले. म्हणजे जे आमच्या रिक्षाचालकांतर्फे म्हणजे रिक्षाचालकांसाठी म्हणजे आपली संघटना काय करते किंवा आमचे पदाधिकारी काय करतात किंवा आमचे जे इतर रिक्षा संघटना आहेत ते आमच्या रिक्षाचालकांसाठी काय करतं त्या संदर्भामध्ये मी थोडीशी माहिती देतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक थोर व्यक्तिमत्वांना माझा मानाचा मुजरा.
आजच्या या कार्यक्रमात तुमचे प्रथम सर्वांचे स्वागत. मी अशोक साळेकर, शिवनेरी रिक्षा संघटना व शिवनेरी प्रतिष्ठान पुणे जिल्हा अध्यक्ष. आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर, सर्व रिक्षा चालक बांधव, माझ्या माता भगिनी व सर्व उपस्थित असलेले विद्यार्थी आणि माझा मित्रपरिवार यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळेच हा कार्यक्रम आज यशस्वी होणार आहे. आज मला खूप आनंद होत आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी खूप छान आहे. सर्वांना एकत्र आणणारा आहे. आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा आहे. उत्सव साजरा करण्याची ही एक सुंदर संधी आहे. शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने दरवर्षी रिक्षा चालक बांधवांच्या गुणवंत पाल्याचे शिवनेरी सन्मान सोहळा हा पुरस्कार देऊन कौतुक सोहळा आयोजित केला जातो. तसेच निरपेक्ष समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सामाजिक ऋण पुरस्कार देऊन गौरव देखील केला जातो. रिक्षा चालकांची गुणवंत विद्यार्थ्यांचे संघटनेकडे आलेले गुणपत्रिकेमधून सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणजे टॅब देण्यात येतो. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येते. या कार्यक्रमाकरिता आम्ही संघटनेच्या वतीने रिक्षा चालक, मालक, सभासद आणि पदाधिकारी नियोजन करतो. रिक्षा व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते. आज आम्हाला रिक्षा चालकांच्या मुलींचा कौतुक सोहळा का घ्यावासा वाटतो? कारण रिक्षा चालकांची मुले देखील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करून आपले अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेले आहे. उदाहरण द्यायचं झालं तर रिक्षा चालकाचा IAS झालेला मुलगा, CA परीक्षेत भारतात प्रथम आलेली रिक्षा चालकाची मुलगी, अशी अनेक उदाहरणे आहेत. शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालकांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे केवळ शिवनेरी रिक्षा संघटनेच्या सभासदांसाठी नसून पुण्यातील प्रत्येक रिक्षा चालकासाठी आहे, हे मी अभिमानाने नमूद इच्छितो. तरी आपल्या सर्व रिक्षा चालकांना माझे नम्र आवाहन आहे, आपण पण गणवेश परिधान करून प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय केला पाहिजे. भाडे न नाकारता व जादा पैशाची मागणी न करता प्रामाणिकपणे व्यवसाय करून ग्राहकाशी सौजन्याने वागले पाहिजे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकूण रिक्षा व्यवसाय व रिक्षा चालकाबद्दल आदराची व सहानुभूतीची भावना निर्माण होईल. आपला व्यवसाय टिकवायचा असेल तर आपल्याला हा बदल करणे अनिवार्य आहे. रिक्षा व्यवसायामध्ये ओला, उबेर, रॅपिडो सारख्या भांडवलदार कंपन्या उतरलेल्या आहेत. तसेच आता पुणे शहरात मेट्रोचे सुद्धा आगमन झालेले आहे. तरी माझे उपस्थित मान्यवरांना आव्हान आहे की माझ्या रिक्षा चालकांना कल्याणकारी महामंडळाची घोषणा कागदावर न करता लवकरात लवकर अंमलात आणावी व रिक्षा परमिट बंद करावे. तसेच बाईक टॅक्सीला पुणे शहरामध्ये परवानगी देऊ नये व सरकारी दप्तरी आमच्या रिक्षा चालकांचे प्रश्न सोडावेत. आमची सदैव आपणाला साथ राहील व साथ आहे. शिवनेरी विद्यार्थी सन्मान सोहळा व समाज ऋण पुरस्काराचे हे आपले 15वे वर्ष आहे. मध्ये आपले फक्त 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपण हा सन्मान सोहळा साजरा केला नाही. 13 वर्ष म्हणजे हे आपलं 15वं वर्ष या कार्यक्रमाचं आहे. आणि योगेश अण्णा टिळेकर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते म्हणजे असतेच. क्वचित काय कामानिमित्त थांबले तर थांबतात. तसेच दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्याकरिता शिवनेरी रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठे परिश्रम घेत असतात व आजच्या या कार्यक्रमाकरिता शिवनेरी रिक्षा संघटनेने कोणाकडूनही निधी अथवा देणगी स्वीकारलेली नाही. सभासद व पदाधिकाऱ्यांचे वर्गणी जमा करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये काही आमचे पदाधिकारी असे आहेत
की त्यांना अजिबात सांगावं लागत नाही. म्हणजे वैभव खेंगरे आहेत, इरफानभाई रोड्डे आहेत, परत आमचे फहीम सर आहेत. म्हणजे आमचे जे पदाधिकारी आहेत काही आपल्या संघटनेच्या माध्यमातून, तर त्यांना सांगावं लागत नाही की बाबा कसा कार्यक्रम करायचा आहे किंवा तुमची काय मदत लागणार आहे का. त्यांचं स्वतःहून आम्हाला सहकार्य असतं आणि कायम असं सहकार्य राहू द्या. त्यांनी कधीही असं मला कुठल्याही परिस्थिती म्हणजे बोलले नाहीत की बाबा आमचं नाव उल्लेख घ्या किंवा काय करा. पण मला आज आनंद वाटतो की आज एवढ्या वर्षापासून हा कार्यक्रम आपण नियोजन करतो, पण एवढं सोपं नियोजन नसतं हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनाही माहिती आहे, सगळ्या आपल्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना पण माहिती. तरी आपल्या या सर्व जे सगळे पदाधिकारी आहेत आमच्या संघटनेचे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. तरी त्या सर्व सभासद, रिक्षाचालक पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आलेल्या सर्व मान्यवरांची व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना व समाज ऋण पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्ती वेळ घेत नाही, 2 सेकंद. अण्णा मला एक सुचवायचं आहे. महायुती सरकारने आत्ता जे कैलासवासी आनंद दिघे कल्याणकारी महामंडळ रिक्षा चालकांसाठी स्थापन केलेले आहे, तर आमच्या शिवनेरी रिक्षा संघटनेची आणि पुण्यातल्या सर्व रिक्षा संघटनांची एक इच्छा आहे की त्या महामंडळावर पुण्यातील एका तरी रिक्षा म्हणजे संघटनेचा एक तरी सभासद जावा, ही आमची अण्णा तुमच्यामार्फत सरकारकडे मागणी आहे. आणि आत्ता जे रिक्षा चालकांना भेडसावणारा एक प्रश्न आहे, अण्णांच्याही बऱ्याच वेळा कानी घातलेला आहे. जो हायड्रो टेस्टिंगचा दर आहे जो वाढलेला आहे 500 रुपयावरून 2800 रुपयावर, त्याच्यामुळं काय व्हायला लागले, गाड्या पासिंग करत नाहीत रिक्षा चालक आणि जर मोठा अपघात झाला तर त्यातनं मोठी दुर्घटना घडू शकते. तर त्याचा जरा दर आवाक्यात आणावा एवढी एक शिवनेरी रिक्षा संघटनेकडनं मागणी करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांबरोबरच श्रीयुत बाप्पू भावे, शफिकभाई पटेल, राजेंद्र कुंजीर, प्रदीप भालेराव, बाळासाहेब शिंगाडे, विलास केमसे, तुषार पवार आणि आप्पा मोकाशी या सर्वांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक क्षण येतात. अभिनंदन या एकाच शब्दाने 2 अनोळखी माणसांमध्ये मैत्रीचे सूर गुंफले जातात. प्रत्येकाला तो लहान असो की मोठा, ही शाब्बासकीची मिळालेली पावती मनाला भावतेच. आजच्या आपल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचं हे त्यांच्या ध्येयाकडे पडलेलं हे पहिलं पाऊल आहे. 10वी हा आपल्या शैक्षणिक जीवनातला पहिला टप्पा असतो आणि या टप्प्यावर यशस्वी झालेल्या या गुणवंतांचा सत्कार करण्याचा हा हृदय असा प्रसंग. आपल्या मुलामुलीने मिळवलेले यश आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आतुर असलेले त्यांचे कुटुंबीय आणि रात्रंदिवस राबणारे हे हात आणि आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलीला मिळालेलं हे यश साठवताना डोळ्यातून अचानक पडणारे अश्रू, असा हा भावनिक संगम आहे. या सर्व यशस्वी गुणवंतांचे शिवनेरी रिक्षा संघटना आणि शिवनेरी प्रतिष्ठान यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आपल्या जीवनामध्ये जे खरंच अतिशय यशस्वी आहेत असे आमचे सगळेच मान्यवर, त्याबरोबरच आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांना विनंती करते की कृपया त्यांनी आमच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. सर्वात प्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करते राजवर्धन नितीन साळुंखे. याला 10वीमध्ये 96.2% एवढे मार्क्स मिळालेले आहेत. त्याबरोबरच अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस माननीय नितीन साळुंखे यांचे हे सुपुत्र, त्याबरोबरच शिवनेरी रिक्षा संघटनेचे हे सल्लागार यांचे चिरंजीव नितीन साळुंखे यांचे चिरंजीव माननीय चिरंजीव राजवर्धन नितीन साळुंखे. या विद्यार्थ्याचं कौतुक एवढ्यासाठी जास्त टाळ्यांच्या गजरात करा, कारण एवढे टक्के मार्क्स मिळालेले असून सुद्धा जे शिवनेरी रिक्षा संघटनेने पहिल्या नंबरचं बक्षीस टॅब ठेवलेलं आहे ते मात्र या गुणी विद्यार्थ्यांना नाकारलेलं आहे. कारण पाठीवरती थाप देऊनी फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, हीच या विद्यार्थ्याच्या मनाची आशा आहे. त्यामुळं बॅग, सर्टिफिकेट देऊन आपण या विद्यार्थ्याचा सन्मान करत आहोत. चिरंजीव राजवर्धन नितीन साळुंखे. यानंतर कुमारी रिया रमेश दामगुडे या विद्यार्थिनीला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. 95.2% एवढे मार्क्स या विद्यार्थिनीला पडलेले आहेत आणि टॅब, बॅग आणि सर्टिफिकेट देऊन या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात येत आहे.
पेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही शिवनेरी रिक्षा समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतर स्वराज संदीप थोपटे या विद्यार्थ्याला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. स्वराज संदीप थोपटे. यानंतर कुमारी मेहरीन सिकंदर शेख. 94% मार्क्स या विद्यार्थिनीला मिळालेले आहेत. तिचाही सन्मान आमच्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. चैत्राली तानाजी कापसे या विद्यार्थिनीचा सन्मान आमच्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आमच्या या विद्यार्थ्यांना, त्याबरोबरच त्यांच्या पालकांनाही विनंती की कृपया आपणही आपल्या मुलीच्या कौतुक सोहळ्यात उपस्थित राहावं. मेहरीन सिकंदर शेखच्या पालकांनाही विनंती की कृपया आपणही व्यासपीठावर यावं. सर्व पालकांचंही मनपूर्वक कौतुक करते, अभिनंदन करते की कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय, तुमच्या मार्गदर्शनाशिवाय विद्यार्थ्यांना हे यश मिळणं अतिशय कठीण आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या मुलांच्या मागे आहे आणि त्यामुळेच एवढं मोठं असं यश आपल्या या विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार प्रदान करावेत. माननीय श्रीयुत फहीम अरब यांना विनंती करते की कृपया आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. श्री सेवा सर्व्हिसेस बजा ऑटो रिक्षाचे हे मालक आहेत. त्यांचे वडील मुबारक शेख हे स्वतः रिक्षा चालक आहेत आणि त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत यांनी स्वतःची अशी श्री सेवा सर्व्हिसेस म्हणून कंपनी चालू केली आणि बजाज ऑटो रिक्षाचे हे डीलर आहेत. आमच्या सर्व रिक्षा चालक बांधवांना नेहमीच यांची मदत होते. त्यामुळे उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार यावर्षीचे विजेते आहेत माननीय श्रीयुत फहीम मुबारक अरब. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आमचे पुढचे व्यावसायिक पुरस्कार विजेते आहेत सागर शेठ सोळंकी. त्यांना मी विनंती करते की कृपया आपल्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. उद्योजक आहेत, सोन्याचे व्यापारी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं जे कार्य आहे त्यांचं जे आहे सामाजिक कार्य आणि या सामाजिक कार्याबद्दलच त्यांना आपण हा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार देत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि यानंतर शिवनेरी रिक्षा संघटनेचा महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे समाज ऋण पुरस्कार. ज्या समाजात आपण कार्य करत असतो, ज्या समाजाने आपल्याला घडवलेलं असतं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी करतो तेव्हाच हे ऋण फेडलं जातं. आणि आजच्या आपल्या या समाज ऋण पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय श्रीयुत विनोद औचितराव जाधव. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचं स्वागत करूया. बी मेकॅनिकल आहेत. AIMV या पदावर 1 ऑगस्ट 2005 साली हे रुजू झाले. मुंबई कंट्रोल, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, लातूर, नाशिक, ठाणे, पुणे इथं यांनी कामकाज पाहिलेलं आहे. 2016 साली अपघात तपासणी आणि माहिती संकलनकरिता EARF ॲप त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. या समाज ऋण पुरस्काराचे ते खरे मानकरी आहेत आणि शिवनेरी रिक्षा संघटनेला, शिवनेरी प्रतिष्ठानला त्यांना हा पुरस्कार देताना अतिशय अभिमान वाटत आहे.
रिया देशमुख या विद्यार्थिनीला ही विनंती की आपल्या सन्मानाचा तिने स्वीकार करावा. रिया राज देशमुख. पालकांना ही विनंती, आपणही आपल्या विद्यार्थिनी मुलीसोबत व्यासपीठावर सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. रिया देशमुख या विद्यार्थिनीचंही आणि तिच्या पालकांचंही शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मृणाल प्रकाश शहा यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. माननीय श्रीयुत मृणाल प्रकाश शहा. चेम इंडस्ट्रियल सोल्युशन या कंपनीमार्फत 2008 पासून विद्यार्थी वाहतूक या क्षेत्रात त्यांनी सुरुवात केली. त्या माध्यमातून त्यांनी शिवनेरी विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांना सोबत घेऊन रोजगार निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यात त्यांनी बस, व्हॅन किंवा इतर वाहतूकदारांना कर्ज मंजूर करून देण्यात खूप मोठी मदत केली. जवळजवळ 350 विद्यार्थी वाहतूकदारांना रोजगार निर्माण करून दिला आणि विद्यार्थी वाहतूकदारांसाठी सामाजिक भान ठेवून विद्यार्थी वाहतूक सुरक्षा अभियान अतिशय चांगल्या प्रकारे चालवलं. त्यामुळं त्यांचा हा विशेष सन्मान आपल्या वतीनं घेण्यात येत आहे. ऐश्वर्या दिलीप गोरे या विद्यार्थिनीला विनंती आहे, आपण माणसावर यावं. ऐश्वर्या दिलीप गोरे. आत्ता ज्या मुलीचं नाव घेतलं आपण, ह्या मुलीचा 7 वर्षापूर्वी आपण 10वीला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं आणि आज तिने ह्या वर्षात इंजिनिअरिंगसुद्धा पूर्ण केली आहे आणि 10वीपासून त्या आजपर्यंत प्रत्येक वर्षी तिने पहिला नंबर काढलेला आहे. आमच्या रिक्षाचालकाची मुलगी आहे, त्याला आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशाच आमच्या मुलांनी प्रगती करत राहावं आणि आमचा मान वाढवत राहू. त्यांच्या पालकांनी पण या. हर्षवर्धन दीपक साळुंके यांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनीही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पालकांनाही विनंती की आपल्या मुलासोबत आपणही उपस्थित राहावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. या पुरस्कारानंतर प्रामाणिक रिक्षा चालकांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यासाठी मी जयवंत चंद्रकांत मखमले यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्याबरोबरच अयाज बशीर शेख या प्रामाणिक रिक्षा चालकांना सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीयांना विनंती करते की कृपया आपण जयवंत चंद्रकांत मखमले यांचा सन्मान करावा. सहकार नगर पोलीस स्टेशन परिसर बिबेवाडी ते चव्हाण नगर 6 ते 7 लाखाचा ऐवज रिक्षामध्ये एक महिला विसरली. त्याबरोबरच त्या महिलेचे 6 तोळे दागिने सुद्धा त्यांच्या रिक्षात विसरले होते आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पोलीस स्टेशनला हे सगळी रक्कम आणि सगळे दागिने जमा केले. असे आमचे प्रामाणिक रिक्षा चालक जयवंत चंद्रकांत मखमले. खूप खूप अभिनंदन आपलं. यानंतर माननीय अयाज बशीर शेख यांचा आपण सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुणे लोहमार्ग पोलिसांनी 7 महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला 12 दिवसानंतर अटक केली होती आणि यांना लोहमार्ग पोलिसांना सहकार्य करणारे आमचे अयाज बशीर शेख. आता यानंतर बिबेवाडी परिसरातून सागर सोळंकी, पिंटू भाऊ धाडवे आणि बिबेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप मॅडम यांच्या हस्ते सातपुते यांच्या हस्ते मुरली अण्णांना एक महाराजांचा जिरेटोप देऊन सत्कार करण्यात येईल. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ राकेश गायकवाड यांची नुकतीच पुणे मनपा विक्रेता समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. त्यांचा एक मुरलीधर अण्णांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. हॅलो, आपण ज्या
प्रामाणिक रिक्षाचालकाचा सन्मान करतोय त्याने त्यांनी एवढी मोठी टोळी पकडून दिली जी मुलांना अपहरण करून 2 महिन्याच्या 6 महिन्याच्या मुलांना अपहरण करून म्हणजे पळून येतात. तर ह्या रिक्षाचालकाने आपल्याला एवढं त्यांना सहकार्य केलं पोलिसांना की कंटिन्यू 8 दिवस त्यांच्यासाठी तो झटत राहिला आणि त्याच्यामुळे ते चोर सापडले आणि त्यांची संपूर्ण टीम सापडली मुंबईमध्ये. त्यामुळे ह्या रिक्षाचालकाचा एक टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा. त्या आपल्या रिक्षाचालक व्यवसायामध्ये असे रिक्षाचालक भरपूर प्रमाणात आहेत. बोलले का तुम्ही ट्रॉफीचं बोलले? त्या ठिकाणी नगरसेवक दिनेश धाडवे, सागरशेठ सोळंकी यांच्या वतीनं आपले सर्वांचे लाडके खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना एक जिरेटोप या ठिकाणी भेट देण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक अश्विनीताई सातपुते यांच्या हस्ते त्यांना हा जिरेटोप प्रदान करण्यात आलेला आहे. अण्णा मी 2 मिनटं आपले घेईन. अण्णा मी आपले 2 मिनटं घेतो. समस्त रिक्षा चालकांच्या वतीनं मी आपणास एक निवेदन सादर करू इच्छितो. अण्णा, मगाशी आबांनी उल्लेख केला की रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अण्णा, रिक्षा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे की नफ्याची कधी गाठच पडत नाही. रिक्षा चालकांची नफा कधीच मिळत नाही आहे आणि बाकीच्या पण अनेक अडचणी आहेत. मेट्रो आम्ही स्वीकारलेली आहे अण्णा. मेट्रो आणि BRT ही काळाची गरज आहे, हे आम्ही स्वीकारलेलं आहे, परंतु त्यातल्या बाकीच्या अडचणी जर सोडवल्या, विशेषतः रिक्षाचं परमिट अनेक वर्ष झालं ओपन आहे अण्णा, त्याच्यावर विसंगती आहे. एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध वाहनं याचं कुठंतरी मांडणी करून आपण जर हा प्रश्न सोडवला तर लाखो रिक्षा चालकांची जी कुटुंब आहेत यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, एवढी विनंती करतो. आपण यात लक्ष घालावं. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शिवनेरी रिक्षा संघटना यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या रिक्षाचालक बांधवांच्या पाल्यांचा सत्कार आणि काही विशेष समाज ऋण पुरस्कार या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यामध्ये आमचे नेते आदरणीय आमदार योगेश अण्णा टिळेकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मान्य राजाभाऊ कोंढरे, नगरसेवक राजेंद्र शेळीमकर, महेश वाबळे, बाळा ओसवाल, दिनेश धाडवे, राणीताई भोसले, भीमरावजी साठे, सागरशेठ सोळंकी, संदीपजी कोतकर, बापू भावे, शफीकभाई पटेल, विकासजी लवटे, व्यासपीठावर उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि ज्या 3 मंडळींना सन्मानित केले ते विनोदजी जाधव, फहीम अरब, भाई शिंदे, इतर सर्वच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं गेले सातत्याने 15 वर्ष आयोजन केलं जातं ते शिवनेरी रिक्षा संघटना, शिवनेरी प्रतिष्ठानचे प्रमुख मान्य अशोकभाऊ साळेकर, आबा बाबर, उपस्थित आपण सर्वच कार्यक्रमाला गुणवंत सर्व पाल्य, त्यांचे पालक, नागरिक बंधू आणि भगिनींनो, आता ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान झाला, ज्या काही मंडळींना समाज ऋण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं, त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर ही एक चांगली प्रथा आपल्या शिवनेरी रिक्षा संघटनाने सुरू केली की जो एक परिवार म्हणून आपण काम करतो, एक संघटना म्हणून आपण काम करतो, त्यामध्ये आपला संघटनेतला म्हणजे आपल्या परिवारातल्या कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होणं
एखाद्याच्या आनंदात आनंद म्हणून तो आनंद त्याच्यामध्ये सहभागी होणं, एखाद्याच्या दुःखात त्याचा वाटेकरी म्हणून सहभागी होणं, मला असं वाटतं अशा कार्यक्रमांची ती आवश्यकता असते की ज्याच्यामध्ये एखादी संघटना, एखादा परिवार आपण त्याला म्हणतो, जो चालवायचा असेल, तो टिकवायचा असेल, तर अशा कार्यक्रमातनं एकमेकाचा ऋणानुबंध हा निश्चितपणे खूप चांगला होतो आणि एकमेकाची नाती ही अधिक घट्ट होतात. आणि म्हणून या कार्यक्रमाला मला विशेष महत्त्व वाटतं की सातत्यानं 15 वर्ष आबा, तुम्ही आणि अशोकराव, तुम्ही सगळेच खूप मनापासून हा कार्यक्रम करता. आपण सगळेच व्यासपीठावर बसलो, आम्ही सगळेच कार्यकर्तेच आहोत. एखादा कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे किती अवघड असतं आणि इतका मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप हे तुमचं आहे आणि जे गेले 15 वर्ष तुम्ही करताय, त्यामुळे हा काही छोटा कार्यक्रम नाही. याला खूप काम करावं लागतं, खूप कष्ट करावं लागतात आणि शिवाय एक ती भावनासुद्धा मनामध्ये लागते की माझ्या एखाद्या रिक्षा चालकाच्या मुलाला आज 96% मार्क मिळाले, त्याला 99% मार्क मिळाले, एखाद्या रिक्षा चालकाची मुलगी देशात CAच्या परीक्षेत पहिली येते, हा त्याच्या कुटुंबाला वाटतो जो आनंद, तो तुम्हाला वाटतो. याचा अर्थ रिक्षा संघटनेच्या या योग्य माणसांच्या हातात आपण नेतृत्व दिलं आहे, याच्याबद्दल कुठेही मनामध्ये शंका येण्याचंच कारण नाही. आणि राजाभाऊंचं मार्गदर्शन असतं, आमची सगळी ही मंडळी सोबत आहेत इथली. मी निवडणुकीच्या पूर्वी आबा आणि बाप्पू आपण सगळे होता, मी सांगितलं होतं की एखादं नातं निर्माण झाल्यानंतर आयुष्यभर ते टिकवण्याची जबाबदारी ही दोन्ही बाजूची असते. आणि मी हे या ठिकाणी मला सांगायला काहीच हरकत नाही की निवडणुकीच्या काळामध्ये ते सगळे तुमच्यासोबत असतात, तुम्हाला हो म्हणतात, तुमच्यावर काम करतात, कोण मदत करतं कोण नाही करतं हे निवडणुकीनंतर विसरून जायचं असतं. परंतु त्या काळात जी माणसं प्रामाणिकपणे मनापासून तुमच्याशी जोडलेली असतात, ती आयुष्यभर टिकवायची असतात. हे मी शिकलो आमच्या या संघटनेच्या सगळ्या नेत्यांच्या आणि या सगळ्या सभासदांच्या, या सगळ्यांच्या. मला असं वाटतं त्यांनी जे काही पद्धतीनं वागताय, जे काही त्या काळानंतर माझी ह्यांची इतकी घट्ट मैत्री झाली. त्यामुळे आबा आपल्याला आम्ही शब्द दिला होता की हा कार्यक्रम दरवर्षी कुठेही असलो तरी या कार्यक्रमाला मी येणार आणि हा शब्द पुढच्या काळात सुद्धा पाळला जाणार. कारण शेवटी निसर्गाचा नियम आहे, जे दिलं जातं तेच मिळतं. त्यामुळे तुम्ही भरभरून आम्हाला सगळ्यांना प्रेम दिलं आहे, त्यामुळे आता आमची जबाबदारी की आम्ही तुम्हाला प्रेम दिलं पाहिजे. आणि म्हणून ही संघटना चालवत असताना मला असं वाटतं की बापू इथं बसले आहेत, आबा आहेत, एकही आठवड्यातला 1-2-3 दिवससुद्धा असे मला असं वाटतं की जात नाही की त्याच्यामध्ये आमचं बोलणं होत नाही. मग ते व्यक्तिगत काहीच नसतं यांचं, त्यांचं काम असतं संघटनेचं काम असतं, त्यांचं काम असतं आमच्या रिक्षा चालकांना न्याय देण्याचं काम असतं, त्यांच्या अडचणीचा विषय असतो, त्यांच्या समस्येचा विषय असतो. आणि सातत्यानं ही मंडळी आम्ही एकमेकाच्या संपर्कात असतो. याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे या संघटनेच्या प्रत्येक सभासदाला, त्या घटकाला न्याय देण्याचं काम आबा, तुम्ही आणि या ठिकाणी अशोकराव, बापू ही सगळी मंडळी करत असतात राजाभाऊच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही, मी असेल, अण्णा असेल, आम्ही सगळे इथं नगरसेवक आम्ही बसलेलो आहोत. त्यामुळे हे अगदी मनापासून तुम्ही 100% ही खात्री बाळगा की आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. व्यवस्था कुठलीही असो, सरकार कुठलंही असो, पण समाजाच्या ह्या महत्त्वाच्या घटकाला न्याय देण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते आयुष्यभर करतील याच्याबद्दल मनामध्ये कायम खात्री बाळगा. कारण शेवटी इतका महत्त्वाचा घटक आहात तुम्ही सुद्धा आणि याच्यामध्ये समाजाला सेवा देता, त्याच्यामध्ये एक चांगला भाव आहे. म्हणजे काही 2 सत्कारसुद्धा या ठिकाणी असे झाले की 6 लाखाचं सोनं काय पकडून दिलं, रिक्षात सापडलेले दागिने काय परत दिले. म्हणजे पुण्यात ही संस्कृती खऱ्या अर्थानं आपण मंडळीनं जपली की पुण्याचं वेगवेगळ्या प्रकारचं नाव आज देशामध्ये घेतलं जातं. विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, खूप आपल्या शहराचं नाव देशात खूप प्रसिद्ध आहे. मी देशभर जेव्हा प्रवास करतो, पुण्याचं म्हणल्यानंतर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तो तुम्हाला वेगळ्या यांनी बघतो. याचं कारण आहे की पुण्यामध्ये ही अशी वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं हा पुणेकरांचा प्रामाणिकपणा, हे त्याच वैभवामध्ये भर घालण्याची तुमची भावना आहे, तुमचा प्रयत्न आहे, त्याला मनापासून मला असं वाटतं की सलाम केला पाहिजे. आणि हा प्रामाणिक रिक्षावाला, प्रामाणिक रिक्षा चालक आमचा हा समाजासाठी काम करतो, समाजाचा विचार करतो. आणि त्याच्याबरोबर संघटना चालवत असताना एक परिवार म्हणून, एक कुटुंब म्हणून त्याचे प्रमुख आहेत, ही मंडळी तुमचा सगळ्यांचा विचार करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एखादी संघटना चालते कधी, टिकते कधी, त्याच्यामध्ये जर हा भाव असेल तर, आणि तो भाव मला आपल्या सगळ्यांच्या दिसतो. त्यामुळे आपलं एक वेगळं नातं सगळ्यांचं झालं आहे. त्यामुळे कुठेही असलो तरी पुढच्या वर्षीसुद्धा हा कार्यक्रम तुम्ही जिथं ठेवा. मागच्या वेळेला आपण
आबा बागुलांच्या त्या वॉर्डात तिथे ई लर्निंग स्कूलला ठेवला होता राजीव गांधीला. त्यामुळे 15 वर्ष तुमचा कार्यक्रम झाला, मागचे 3 वर्ष मी येतोय. पुढे जितका वर्ष चालेल तितक्या वर्ष आम्ही सगळे तुमच्या कार्यक्रमाला नक्की आहोत. कारण शेवटी तुम्ही यांचं कौतुक करताय, यांना प्रोत्साहन देताय. ही नवी पिढी उद्याची जी घडणार आहे त्यांच्या पाठीवरती थाप आपण देताय, त्यांचं कौतुक करताय. हे उद्याचे नागरिक आहेत, या देशाचं भविष्य आहे, त्यांच्यासाठी आपण विचार करता. ही खूप प्रामाणिक भावना आहे, त्याच्यातून असा कार्यक्रम होतो. नाहीतर कार्यक्रमाला किती पळाल तर एवढी माणसं जमायचं म्हणलं की आमच्या अर्गीची दमछाक होते. तर हे सगळं उत्स्फूर्त आहे, हे मनापासून तुम्ही करता, त्याचं हे सगळं दिसतंय, हे चित्र समोर दिसतंय. त्यामुळे आपल्या सगळ्या उपक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. संघटना म्हणून सातत्याने अनेक अडचणी, अनेक विषय आपण या ठिकाणी सांगितलेत. निश्चितपणे आनंद दिघे साहेबांच्या नावानं रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची राज्यामध्ये स्थापना झाली आहे. योगेश अण्णा पण इथं बसलाय, तो राज्यात प्रतिनिधित्व करतो आपल्या भागाचं. त्यामुळे अण्णा आहे, आम्ही सगळे आहेत. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय आपण घालू आणि पुण्यातला आमचा एक तरी माणूस या महामंडळावरती काम करेल याची 100% खात्री तुम्ही बाळगा. याच्यामध्ये ते काम आम्ही नक्की करू. मुख्यमंत्री साहेब हे 100% पुण्यासारख्या एका मोठ्या शहराला, आपल्या एवढ्या मोठ्या संघटनेचं काम करणाऱ्या माणसाला न्याय नक्की देतील, हा विश्वास आम्हाला वाटतो. पुन्हा एकदा आबा अशोकराव तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. असा हा सोहळा हा खूप चांगल्या भावनेतून तुम्ही करता, त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मला असं वाटतं की भाव मनामध्ये आहे, त्यासाठी कौतुक करतो. ज्या विद्यार्थ्यांना आज सन्मानित केलं आहे, मला कौतुक वाटलं की 10वीला ज्या मुलीचा सत्कार केला ती आता CA झाली. मला वाटतं तिचाही सत्कार तू पास होऊन आली, इंजिनिअरिंग काहीतरी केलंस, तू डिग्री घेतल्यानंतर मग तुझा सत्कार झाला. मला असं वाटतं आज ज्यांचा 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार झाला त्यांनी ते पहा की पुढच्या दरवर्षी तुमचा सत्कार ही मंडळी करणार आहेत. आता हा विचार करा तुम्ही काय अभ्यास करायचा आणि काय नका. त्यामुळे हे सगळं करत असताना मी तर मोठाच होईल, मी माझ्या परिवाराचा विचार करतो, पण मी समाजाचा विचार करेन, मी माझ्या राज्याचा विचार करेन, मी माझ्या देशाचा विचार करेन. माझे मोदीजी म्हणतात आज आपण जगातला सर्वात तरुण देश आहे भारत, जगातला सर्वात तरुण देश आपण आहोत. आज सरासरी या देशाचं वय 30 वर्षाच्या आसपास आहे आणि अमेरिका, जपान, चायना ह्या सगळ्या देशांचं जर सरासरी वय पाहिलं 38, 40, 42 आहे. आणि 2047ला ज्यावेळेला या देशाचा स्वातंत्र्य महोत्सव आपण 100 वर्ष पूर्ण करू त्यावेळेला सुद्धा या देशाचा जगात पहिला नंबर असेल सर्वात तरुण देश म्हणून, तेव्हा सुद्धा. पण हा मधला काळ हा तुमचा आहे. आज तुम्ही या देशाची सूत्र हातात घेतली आहेत. तुम्हाला करिअर तर करा, तुम्ही मोठे व्हा, पण हे करत असताना आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी माझं काय योगदान असेल हा विचार आपण सगळ्या मुलांनी केला पाहिजे. तो विचार मनामध्ये ठेवा. आपला देश हा विकसित राष्ट्र 100% 2047 साली होईल, तो तुमच्या ताकदीवरती होईल, तुमच्या प्रयत्नांनी होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, अण्णांना एक विनंती आहे. 2 ग्रुपचे सत्कार आहेत. ज्येष्ठ रिक्षा चालक सन्मान या ठिकाणी अण्णांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यांची नावं घेतो मी. सोपान उभे, नथू शेलार, अशरफ मुल्ला, पोपट गंधाले, हरिभाऊ टकले, इसाक नदाफ, रखमाजी हरिचंद्र नरनाळे, अरुणदादा घोलप यांची नावं पुकारली. त्या सर्व ज्येष्ठ रिक्षा चालकांनी कृपया त्वरित मंचावर यावं. अण्णांना विनंती आहे, मुरलीधर अण्णांना, की आपण या ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान करावा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार. अण्णा, एक आमची विनंती आहे, ओम साई विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे जे विद्यार्थी वाहतूक करतात व्हॅनमध्ये, ते सुद्धा पूर्वीचे रिक्षा चालकच आहेत. त्या रिक्षा चालकांना सुद्धा आनंद दिघे कल्याणकारी योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावी अशी मी आमच्या ओम साई विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. मला सांगायला आनंद वाटतो अण्णा, मला सांगायला आनंद वाटतो की हे जे आमचे रिक्षाचालक आहेत हे सगळे ज्येष्ठ रिक्षाचालक आहेत. 40-40 वर्ष यांनी व्यवसाय केलेला आहे. आज त्यांचा तुमच्या हाताने सन्मान करण्याचा कारण की आता ते ज्येष्ठ झालेले आहेत. तरी कल्याणकारी महामंडळ आपण लवकरात लवकर आपण स्वतः लक्ष घालून त्यांना कुठेतरी म्हणजे सगळ्या सरकारी कर्मचारी असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये रिक्षाचालकांना जर तुम्ही भाडं नाकारलं तर बोलता, जादा पैसे घेतले तर बोलता, पण त्यांना फक्त सुविधाही तशीच द्या. आम्ही आमच्यामध्ये बदल करण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. आज 40-40 वर्ष झाले रिक्षा चालवतात, तरी आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून आज तुमच्या हाताने त्या ज्येष्ठ रिक्षाचालकांचा आम्ही सन्मान करत आहोत. आणि कार्यक्रम चालू राहणार आहे, कोणीही उठायचं नाही. अजून एक सत्कार. रिक्षा चालक या ठिकाणी पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती याच्या कृती समितीच्या सर्व रिक्षा संघटना उपस्थित आहेत. कृपया मी त्यांना मंचावर पाचारण करतोय. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, आझाद रिक्षा संघटना, जनता गॅरेज रिक्षा संघटना,
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष रिक्षा संघटना, सावकाश रिक्षा संघटना, मनसे वाहतूक संघटना, BJP वाहतूक आघाडी या सर्व रिक्षाचालक मालक कृती संघटनेच्या समितीच्या सदस्यांनी मंचावर यावं. शिवनेरी रिक्षा संघटना शिरूर यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत.